वाल्मिक कराड यांचं देखील कराडचं नाव देखील या संदर्भात वारंवार जोडण्यात आलं। वाल्मिक कराडला अटक करण्यात यावी अशी भूमिका देशमुख कुटुंबियांची आणि मसादोगच्या ग्रामस्थांची होती। या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया देखील होत्या। सुरेश धस यांनी देखील टीका केली होती। मात्र वाल्मिक कराड 31 डिसेंबर या दिवशी वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं। मात्र हे पोलीस प्रशासनाचं गृह खात्याचं अपयश आहे। वाल्मिक कराडला पोलिसांना शोधण्यात अपयश का आलं असा देखील आरोप करण्यात आला। मृत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आम्हाला न्याय का मिळत नाही? जे काही तपास सुरू आहे त्या संदर्भातली माहिती आमच्यापर्यंत काय येत नाही। तपास नेमका काय सुरू आहे ही माहिती कुटुंबियांपासून जाणीवपूर्वक का लपवली जात आहे अशा प्रकारचा आरोप यावेळी वारंवार करण्यात आला। 4 तासानंतर अखेर धनंजय देशमुखांचं आंदोलन मागे घेण्यात आलंय। यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी उपस्थित होतं। धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरून खाली उतरण्यासाठी विनवणी करण्यात येत होती। ग्रामस्थ त्या ठिकाणी होते। ग्रामस्थांच्या माध्यमातून विनवणी करण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांची त्या ठिकाणी उपस्थित होती। मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद साधला। नेमका हा संवाद काय झाला? मनोज जरांगे पाटील यांनी नेमका काय विश्वास धनंजय देशमुख यांना दिलेला आहे? धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये संवाद नेमका काय झालाय? मनोज जरांगे पाटील यांचं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले। सचिन, खरं तर मस्साजोगमध्ये आज सकाळपासून आपण पाहतोय घडामोडींना वेग आलेला आहे। मात्र महत्त्वाची गोष्ट ही आहे की संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचं आंदोलन आता मागे घेण्यात आलं आहे आणि आता ते कदाचित माध्यमांशी संवाद साधणार असं दिसतंय। त्या ठिकाणी देशमुख कुटुंबीय आहेत, मनोज जरांगे पाटील देखील आहेत। काय सध्या घडामोडी मस्साजोगमध्ये घडतायत? कारण आत्ताच आपण पाहिलं की त्यांनी आंदोलन थांबवलं आणि ते खाली आल्यानंतर तिथून थेट ते गावामध्ये ज्या ठिकाणी गेले 1.5 महिन्यापासून 1 महिन्यापासून मांडव टाकलेले त्या मांडवामध्ये येऊन थांबलेले आहे आणि त्यांचं सर्व कुटुंबीय आहे, देशमुख कुटुंबीय तिथे बसलेला आहे। जरांगे पाटील देखील त्यांच्या सोबतीला आहे आणि यावेळेस आता त्यांना पाणी देण्यात आलं। आपण पाहिलं तर वरती चक्कर येऊन पडले होते धनंजय, मात्र त्यांना त्या ठिकाणी पाणी दिलं। आता त्यांना पुन्हा या ठिकाणी पाणी दिले जाते। थोड्या वेळात मी बोलतो असं त्यांनी कळवलेलं आहे। थोड्याच वेळात ते माध्यमांना देखील सांगणार आहे। जसं ते खाली पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले, त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी आलिंगन देत मिठी मारत मनोज जरांगे पाटलांना त्यांना रडू कोसळलं होतं त्या ठिकाणी। आणि तिथून त्यांच्या मित्रांनी, त्या ग्रामस्थांनी त्यांना थेट घेऊन या ठिकाणी आता मांडव मध्ये आलेलं। या ठिकाणी आता चर्चा होती ग्रामस्थांसोबत, ते चर्चा करतात। चर्चेनंतर नेमकं काय ठरतं हे ते माध्यमांना सांगणार आहे। करण, सचिन, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, खरं तर धनंजय देशमुख यांनी कालच हा इशारा दिला होता की त्या अशा प्रकारचा आत्महत्याचा इशारा त्यांनी दिलाय, आंदोलनाचा इशारा दिला होता। पोलीस यंत्रणा सकाळपासून या सर्व घडामोडीवरती लक्ष ठेवून होती, त्या ठिकाणी उपस्थित होते। मात्र याच दरम्यान कोणी स्थानिक राजकीय नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत का? कारण आपण जे दृश्य पाहतोय यामध्ये केवळ मनोज जरांगे पाटील हे देशमुख कुटुंबियांसोबत पाहायला मिळत आहेत। कारण सकाळी आपण पाहतो की आनंदराज आंबेडकर येऊन गेले, त्याचबरोबर बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे देखील येऊन गेले। मात्र आता सध्या घडीला स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, आजूबाजूच्या गावातले सरपंच एवढेच लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर सामाजिक नेते उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या साक्षीने आता या ठिकाणी एक चर्चा होती, एक छोटेखानी बैठक या ठिकाणी आयोजित केली जाते की आंदोलनाचं पुढे काय करायचं। नेमकं सर्वांची अशी मागणी आहे की जीवाला काही बरं वाईट होईल अशा पद्धतीचं आंदोलन न करता न्याय हक्काच्या मागणीसाठी आपण सरकारला भांडूयात। त्यासाठी संपूर्ण समाज तुमच्या सोबत आहे, संपूर्ण गाव तुमच्या सोबत आहे। फक्त तुम्ही जीवाला काही बरं वाईट होईल अशा पद्धतीचं आंदोलन करू नका अशी विनंती गावकऱ्यांच्या वतीने त्यांना करण्यात येते। आणि आता सध्या चर्चा सुरू आहे। यानंतर नेमकं या चर्चेमध्ये, या बैठकीमध्ये काय ठरतं हे पुढील काही काळामध्ये स्पष्ट होईल। नक्कीच सचिन, या घडामोडीवरती लक्ष ठेवून तुझ्याकडून ताज्या अपडेट घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।